काय सांगितला प्रश्न ध्यान देऊन पहा. एक दुकानदार आहे एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो. 25% काय देतो बेटा? सूट देतो. तरीही त्यात 15% काय होतो? नफा होतो. म्हणजे 25% तो सूट देतो, तरी बी तो किती टक्के नफा कमवून राहिला? 15% नफा कमवून राहिला. कपाटाची छापील किंमत 46,000 रुपये आहे. तर तुम्हाला काय म्हणलं? कपाटाची काय विचारली तुम्हाला? खरेदी किंमत किती विचारली. जर आज कधी प्रश्न आला लेकराव, तुम्हाला एवढी गोष्ट माहितीये, सूट म्हणलं तर मग हे बा एकूण टक्का किंवा मूळ किंमत किंवा खरेदी किंमत हमेशा किती टक्के असते बेटा? 100% असते. बरोबर आहे. आता तुम्ही मार्केटमध्ये गेले, बरोबर आहे, दुकानदार कपडे घेऊन येतो बाहेरून, सुरतवरून माल आणत्या, बरोबर आहे, त्यांच्या हाताने त्याच्या ड्रेसवर किमती लिहित्या, बरोबर आहे. मग ते काय म्हणते? आमच्या दुकानावर 25%, 30%, 50% सूट आहे. हा, मला सांगा, ते जर त्या एवढी सूट द्यायला लागला तर त्याला खाली काही धंद्या तोट्यात मग धंदा चालीन का ते? हो, मला सांगा. मग लोक काय करते? अरे बाबा इकडे सूट आहे, इकडे होलसेल आहे, 25%, 10%, 20%, कोणी कोणी म्हणतात डायरेक्ट 50% सूट. अरे मग त्या दुकान विकणार एवढं 50% सूट गेल्यावर. पण ती तुम्हाला माहिती गोष्ट. मग काय करते ते दुकान सुरतवरून मालाला कुठून माल आणत्या ते, मग त्यांच्या मतानं काय करते? कपड्यावरती त्यांच्या मनात किंमत छापून द्याती. म्हणजे त्याला कपड्यावर किती टक्के छापून दिलं? हे बा, त्याला काय केलं लेकरा? हो, 700 रुपयाचा ड्रेस आणला दुकानदारांना बाहेरून, हा, आणि त्याच्यावर काय केलं? 1,000 रुपये छापून दिले. 1,000 काय केले? मग ही त्याची खरेदी किंमत होती. ही त्याची काय किंमत होती? खरेदी किंमत. म्हणजे त्यांना ज्या भावात माल आणला दुकानदारांना 700 रुपयात, ही त्याची खरेदी किंमत होती. आणि त्यानं त्याच्या दुकानात काय केलं? 1,000 रुपये त्याच्या मनानं छापून दिलं. म्हणजे ही कोणती किंमत झाली? छापील किंमत झाली. या दोन गोष्टी काय तुम्हाला? खरेदी किंमत आणि छापील किंमत कशी? दुकानदार आहे सुरतवरून माल आणणारे, त्यांना सुरतवरून 700 रुपयात खरेदी केला आणि त्याच्या स्वतःच्या दुकानात आणल्यावर कस्टमरला विकण्यासाठी त्यांना 700 रुपयाची किंमत डायरेक्ट त्याच्यावर किती रुपये लिहून दिले? 1,000 रुपये लिहून दिले. किती रुपये लिहून दिले? 1,000. मग ते काय म्हणते? आमच्या दुकानात काय चालू आहे बाबा? ऑफर चालू आहे, 25% सूट, 20% सूट, 50% सूट. अरे मग तो जर सूट देऊ राहिला तर त्याला खाली काही राहील का? त्याला दुकान विकलं पडेल ना. मग तो काय करतो? त्याच्या मनात किंमत छापून देतो, मग त्याच्यावर सूट देतो. मग लोक बी काय येडे, भाऊ चाला तर सूट चालू आहे. अरे नाही, त्या दुकानात कपड्यावर त्याच्या मनात किंमत छापून दिली, मग त्याच्यावर सूट देऊ राहिला तरी मी खालून नफा काढवायला. वरती लॉलीपॉप दाखवायचा सूटचं आणि टेबला खालून काय करायचा? नफा काढायचा. मेरी बात समज में आ रही की नहीं आ रही मेरे भाई? मग काय करायचं? तुम्हाला काय म्हणलं? खरेदी किंमत काढा, ही मूळ किंमत काढायची, दुकानदारांनी केवढ्याला घ्यायला ते. ओके, मग लक्ष द्या. अशा वेळेस कोणती किंमत विचारेल तुम्हाला? कपड्याची खरेदी किंमत विचारेल. कोणती किंमत विचारेल लेकराओ? खरेदी किंमत. बरोबर आहे. मेरी बात समज में आ रही की नहीं आ रही मेरे भाई? हा, मग दुकानदारांना माल खरेदी करून आणला माल खरेदी करून, त्याच्यावर त्यानं त्याच्या मनानं काय केलं? छापून दिली किंमत. किती किंमत छापून दिली? 46,000 रुपये. किती किंमत छापून दिली दुकानदारांना त्याच्यावर? वा, दुकानदारांना सुरतून माल खरेदी केला म्हणजे खरेदी किंमत. बरोबर. मग आणल्याच्या नंतर त्यानं दुकानात आणला, मग त्यानं काय केलं? त्याच्यावर 46,000 रुपये छापून दिले. किती रुपये छापून दिले? 46,000. मग त्यानं दुकानावर त्याच्यावरती पाटी लावली का बाबा आमच्या दुकानावर सध्याला 25% सूट आहे. किती टक्के सूट आहे? 25%. म्हणजे 100% मधून 25% गेले, खाली किती टक्के राहिले? 75%. मग त्यानं काय केलं? सुरतून खरेदी केला माल, हा, दुकानात आणला, त्याच्यावर त्याच्या मतात छापून दिली किंमत. हा, मग छापल्याच्या नंतर ते म्हणलं आमच्या दुकानावर 25% म्हणजे 100 रुपयाची गोष्ट आहे, तर 25% सूट म्हणजे केवढ्याला भेटन? ते 75 रुपयाला भेटन. मग सूट देऊन सुद्धा टेबला खालून म्हणजे खालून तो 15%चा नफा काढवायला, मग 100 15% नफा म्हणजे किती झालं? 115. मेरी बात समज में? याला सूत्र बी भाऊ, सूत्र लक्षात राहणार नाही. मेरी बात समज में आ रही की नाही आ रही? सूत्र काय सांगतं? खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 मायनस सूट भागिले 100 प्लस नफा. काही ध्यानात नाही राहणार लेकराव. सरळ सोपं गोष्ट लावायची. दुकानदारांना माल खरेदी केला, त्याच्या दुकानात आले, त्याच्यावर छापून दिली किंमत, मग त्याने त्याच्यावर ऑफर दिली, मग पुन्हा ऑफर देऊन सुद्धा खालून पैसे काढवायला, नफा खालून काढवायला. मेरी बात समज में आई की नाही आई? वरती लॉलीपॉप दाखवलं सूटचं आणि खालून नफा काढला. लक्षात राहील लेकराव? अरे मेरी बात समज में आ रही की मेरे भाई? अरे ना, मग द्या भाग. 15 5 75, 15 सेकंड 5 ना भाग जातोय त्याला. हो, 15 5 75, 5 1 5 5 2 10, 5 3 15. अरे मेरी बात समज में? 23 1 23, 23 2 46. आता भाग जातो का? 15 1 15, 15 2 30 आणि हे 2 0.
म्हणजे त्याची मूळ खरेदी किंमत किती होती बेटा? 30,000 रुपये होती. किती होती? सगळ्यात सोपं लॉजिक. दुकानदारानं माल खरेदी केला, त्याच्या मनात त्याच्यावर छापून दिली किंमत, मग वरून सूट दिली, वरती दुकानावर बोर्ड लावला सूटचा, आमच्याकडे 25% सूट भेटली, पुन्हा खालून त्याच्यावर किती टक्के नफा काढला? 15%. वरती सूट द्यायची, खालून नफा काढायचा. म्हणजे याच्या अर्थ सूट वर लिहायची आणि नफा कुठे द्यायचा? खाली. म्हणजे वरती लॉलीपॉप दाखवायचं गाजर सूटचं आणि खालून नफा काढायचा. मेरी बात समज में आई? क्वेश्चन कसा मांडायचा कळाला? अरे लक्षात राहील आता? ओके.